तर आता मी आलो समोरून ह्या रस्त्याने. तर ह्या रस्त्याने येताना मला एक वस्तू दिसली, तर तुम्हाला पण दाखवतो मी. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. आणि आज आपल्याला करायचं आहे एक काम. आज संडे आहे, तर ही आहे माझ्याकडे बाईक स्प्लेंडर. तर हिचं मला आज काम करायचं आहे. तर काम करायच्या अगोदर थोडी सर्व्हिस करायची. तर त्या अगोदर बाईकला थोडं लॉंग टूरला थोडं नेलं, राईडवर केली, तर आपल्याला मिळ लागेल की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ॲक्च्युअल. मेन म्हणजे मला ही ज्या क्लच प्लेट्स एक बार बदलायच्यात, कारण की क्लच प्लेट्स थोड्या खराब झालेल्या आहेत. आणि दुसरं मेजर म्हणजे थोडे पिकअपमध्ये प्रॉब्लेम आहे. तर मला ते ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे ते पण सापडायचं आहे. तर त्यासाठी मला पहिल्यांदा ह्याच्यावर 20 किलोमीटरची मी राईड करणार आहे. 20 किलोमीटर राईड केल्यानंतर माझं तिकडं काम पण आहे. मग 20 किलोमीटर राईड केल्यानंतर मला माहीत होईल की बाईकमध्ये ॲक्च्युअल काय प्रॉब्लेम आहेत आणि काय त्यामध्ये नेसेसिटी आहेत ज्या मला करण्याची आवश्यकता आहे. चला तर मग राईडला सुरू करू. पहिलं तर कसं आहे, मला बघायला लागेल की ह्या गाडीमध्ये मेजर प्रॉब्लेम्स काय आहेत, कारण की जे प्रॉब्लेम्स माहीत झाल्यावर त्यांचं सोल्युशन काढता येत असतं. तर मला एक माहिती आहे की हे क्लच प्लेट डाऊन झालेले आहेत जरा. तर क्लच प्लेटचं तर मला माहिती, पण दुसरं कार्बोरेटरमध्ये प्रॉब्लेम असू शकते, खूप प्रॉब्लेम असू शकतात. तर एक बार मला ते इश्यूज कॅच झाले तर मग त्याच्यावर सोल्युशन काढू शकतो मी. तर 18-20 किलोमीटरची राईड आहे. मला जायला टाईम अर्धा घंटा खूप झाला, पण मला जाता जाता एक काम करायचं आहे. हे पार्सल आहे आपलं, अंड्याचं डिलेवरी द्यायची एक जागेवर. अंडे मागेले एक जणांनी, तर ते एक द्यायचं काम आहे. तर आता टाकलं पेट्रोल. आता काय अडचण नाही गाडीमध्ये, आपल्या जाऊच यूज तर काय अडचण नाही. तर पहिलं तर जायचं आहे कॅनल रोड शिंदेनगरमध्ये अंडे द्यायला. तिथं अंडे दिल्यावर वापस येतो. नाही, अंडे देऊन वापस येऊन आपल्याला यायचं वासनवाडी मार्गे रामगड आहे तिथं 20 किलोमीटर तर कसं मी भरता येईल ते कुंशी या गावात जायचं आहे. एक म्हणजे प्रॉब्लेम आहे की फ्रंट ब्रेक इंगेज केलं तरी थोडं जास्त होत नाही, कमी मिस मारायला लागले ते पण. त्याच्यात तर लाईनर काय केलेले असतील ते पण बघायला लागेल. आणि रिअर ब्रेक आहे चांगलं, त्याचं काही नाही इतकं इश्यू. हे इथं पाणी असं होतं आहे हमेशा. मी जेव्हा शाळा सायकलवर जायचं तेव्हा पण इथं पाणी व्हायचं. त्याला काय म्हणते ते, तिथं परमनंट जागा आहे पाणी व्हायला. मी शाळा सायकलवर जायचं तेव्हा पण पाणी व्हायचं. मी तेव्हा खूप वर्षापासून बघतो आहे मी तिथं पाणी होतं आहे म्हणजे होतंच. त्यांना अजून सोल्युशन कळलं नाही की काहून पाणी होतं आहे तिथं. आणि आपण टॅक्स तसल्या रस्त्यांसाठी भरतो, हे एक विचार करायची गोष्ट आहे. मला जायचं आहे कॅनल रोडच्या शिंदेनगरमध्ये तिकडल्या साईडला. तर इकडून जायचं काय अर्थ नाही, कारण की पुन्हा ट्रॅफिक आय हेट ट्रॅफिक. राजी छत्रपती शाहू महाराज चौक. तर ह्या चौकातून इकडे जायला लागेल मला. आता हा आहे कॅनल रोड. तर मी तिथं कॅमेरा ते काढून ठेवला होता, कारण की तुम्हाला माहितीच आहे पोलिसांनी एकदा परेशान करायला सुरुवात केलं, कसे परेशान करतात. त्याच्यापेक्षा आपलं थोडं आपणच त्यांच्या पुढं जाणं अवॉइड करायला पाहिजे. नगर नाक्यावरती असतेच, कारण की मेजर स्पॉट आहे त्यांचं ते. तर आता मी इथं आलेलो आहे आंबेका चौकामध्ये आहे मी सध्या. तर इथून जायचं आहे, अंड्या द्यायचं काम झालं. आता इथून जायचं आहे राईट साईडला, पांगरी रोड म्हणते त्याला. तर ह्या पांगरी रोडने आपल्याला जायचं आहे आय थिंक 3 ते 4 किलोमीटर असेल. मग त्यानंतर पुन्हा राईट साईडला जायचं. मी ही गाडी जास्त फास्ट नाही चालवू शकतं, कारण की ह्याच्यामध्ये एक मेजर इश्यू आहे. आणि तो इश्यू म्हणजे दॅट्स इश्यू इज कॉल्ड ब्रेकिंग. म्हणून गाडी जास्त फास्ट चालवायला जमाय नाहीच. तर करूच फटाफट रस्ता कवर, कारण की आता झाले ओव्हरऑल 5 किलोमीटर झाला असेल गाडी चालवती ही. मला कळलं ह्यामध्ये पॉवर लॅग खूप मोठा इश्यू आहे. पॉवर लॅग करायला लागली गाडी. तुम्हाला जर रामगड जायचं असलं, रामगडावरती इकडं आहे जर रामगड,
तिथं जायचं असलं तर तुम्हाला एक रस्ता पण माहीत होईल की कुठून जायचं आहे. तर हा रस्ता खूप प्रॉपर आणि सगळ्यात बेस्ट आहे, कारण की ट्रॅफिक नाही, काही नाही आणि तुम्ही निवांत जाऊ शकता. जर कुणाला गाडी चालविण्यामध्ये इच्छा असला, तिकडून खूप हार्ड जातं ट्रॅफिक, आणि ह्या रस्त्याने गेलं तुम्हाला जशी काय प्रॉब्लेम होणार नाही आणि निवांत जाऊ शकणार तुम्ही. कारण की बघा, मोठी व्हेकल एकसुद्धा नाही, मोटरसायकलच आहेत सगळ्या. तर थोडे चान्सेस कमी आहेत आपले धडकण्याचे. आता मी फास्ट गाडी चालू शकतो कारण की माझ्याकडनं अंडे नाहीत, अंडे सगळे संपलेत, आपण देऊन टाकलेत अंडे त्यांचे कस्टमर्सला. हा बिझनेस करताना एक प्रॉब्लेम असते की ती म्हणजे आपलं कस्टमर किती सॅटिस्फाय होते आपले प्रोडक्टहून, ते महत्त्वाचं असतं. ते जरी एकदा माहीत झालं तर मग काय अडचण. तर इथून ते रामगड आहे इकडे साईडला, मागच्या साईडला, तिथून त्याला रस्ता जात होता. तर आता आपल्याला जायचं आहे सरळ त्या टेकडीवर, तिथं समोर महादेवाची टेकडी, तिथं जायचं आहे. हा एक रस्ता होता ऑफ रोडचा, पण आय अवॉइड ऑफ रोड, कारण की तिथून जे बीड दिसणार आहे ते इथून नाही दिसणार ऑब्वियसली, कारण की ती वरची जागा आहे. चला मग फटाफट तिथं जाऊ, आणि तिथून बघा तुम्ही सगळे बीड दिसतंय. हा एक जणाला घेऊन जाऊ शकते ही वर, पण डबल शीट टेबल शीट नॉट पॉसिबल ॲट ऑल. तर हे बघा, इथं हे साईडला जे आहे ते आहे बीड, आणि इथं रामनगरचं तळं पण आहे,
आणि इकडल्या साईडला एक रस्ता जातो आहे, तुम्हाला दाखवतो मी. तो रस्ता तो आहे आपला बायपास. तर असं काही इथून तुम्हाला बीड दिसू शकतं. खूप लांबच्या इथून दिसतंय. बिल्डिंग्स पण दिसतात काही बीडच्या. आणि इथून असं तुम्हाला वातावरण ओव्हरऑल दिसू शकतं. आणि आता मला जायचं ह्या रस्त्याने. तर आत्ता मी आलो समोरून ह्या रस्त्याने. तर ह्या रस्त्याने येताना मला एक वस्तू दिसली, तर तुम्हाला पण दाखवतो मी. मी आलो आहे त्या रस्त्याने खाली असं, आणि तिथंच बघा तुम्ही केवढंच अंतर आहे. आणि इथं आहे एक खदान त्याला म्हणते. तर ही खूप खोल आहे. मी पहिल्यापासून हिला बघतो आहे, खूप खोल आहे ही. तर किती छोटं अंतर आहे इथं. मी असं आलो आहे. आता मला जायचं आहे असं सरळ या रस्त्याने खाली, आणि मग पुढचीकडे जायचं आहे. तर असं इथे मंदिर पण इथूनच आहे. ही खूप खोल आहे आणि अशी पण आहे सगळीकडं.